20 जुलै पासून लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आता सुरू झालेलं आहे. पण तुम्हाला या अधिवेशनाबद्दल काही माहिती आहे का, की यामध्ये किती सदस्य बसतात, त्यानंतर याच्या कामकाजासाठी दिवसाला किती खर्च येतो? चला तुम्हाला 30 सेकंदात सांगतो. तर लोकसभेच्या अधिवेशनाचा प्रति मिनिटाला खर्च येतो सुमारे 2.5 लाख रुपये, तासाला सुमारे 1.5 कोटी रुपये आणि दिवसाला 5 ते 6 तासाच्या कामकाजासाठी 9 कोटी रुपयापर्यंत खर्च येतो. आणि एवढा मोठा खर्च होत असताना संसदेत किती सदस्य बसतात? तर लोकसभेत बसतात 543 सदस्य आणि राज्यसभेत 245 सदस्य, असे एकूण 788 सदस्य बसतात. तर 2025 मध्ये अधिवेशनाचे 3 सेशन झाले होते, ज्यामध्ये 62 दिवस संसद चालली आणि जवळपास खर्च झाला 560 कोटी रुपयांचा. आणि आता 2026 मध्ये चालू झालेलं अधिवेशन हे 20 जुलै ते 13 ऑगस्ट मध्ये जवळपास 25 दिवस चालणार आहे, ज्यामध्ये 25 दिवसाचा खर्च असणार आहे जवळपास 225 कोटी रुपयापर्यंतचा. आणि यामध्ये जर अधिवेशनात गोंधळ झाला आणि कामकाज बंद पडलं तरी सुद्धा खर्च थांबत नाही. बाकी अधिवेशनामध्ये कामकाज कसं चालतं ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. गोंधळ 70% आणि काम 30%. आणि या अधिवेशनाचा सर्व खर्च कुठून जातोय तर टॅक्स पेअरच्या खिशातून. बाकी सध्या सुरू असलेल्या मान्सून अधिवेशनाबद्दल तुमचा काय मत कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करून सर्वांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला आताच फॉलो करून घ्या.